रशीनी प्रॉपर रशी लावून त्याला गळफास घेतलेला असतो. अण्णांची म्हणजे जीभ पूर्ण बाहेर आलेली आहे. अण्णा पूर्ण ताठ झालेले आहेत. त्यांची बॉडी पूर्ण काळी पडलेली आहे. म्हणजे ती अशी सावली त्याला 2 खिडक्याच्या मधून येताना जाताना दिसते. त्याच गोष्टीमुळे कदाचित ते होत असेल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे एक न्यू गेस्ट आलेले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्यासोबत काय घडलेलं. तर सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. नमस्कार पृथ्वी. खरं तर मी तुझे आणि तुझ्या टीमचे खूप मनापासून आभार मानतो, की तुम्ही तुमच्या ओपन पॉडकास्टवर मला आमंत्रित केलं त्याबद्दल. आणि मला माझी कथा सांगण्याची संधी दिली त्याबद्दल. खरं तर झालं असं होतं, म्हणजे मी पूर्वी ज्या चाळीमध्ये राहायचो तिकडे, म्हणजे जवळ-जवळ 6 ते 7 वर्षांपूर्वी. अ, म्हणजे माझं घर होतं आणि त्या घराच्या बाजूला 2 घरं होती. ठीक आहे. तर ती घरं संपल्या-संपल्या एक रस्ता लागायचा. म्हणजे जवळ-जवळ 2 बाईक पास होतील. म्हणजे लोकांचा रहदारीचा रस्ता होता तो. पण 2 बाईक वगैरे पण पास होतील एवढा रस्ता होता. तर तो रस्ता संपल्या-संपल्या म्हणजे त्या रस्त्याच्या पलीकडे एक वेगळी चाळ सुरू व्हायची. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला त्यांना एक पब्लिक टॉयलेट होतं तिकडे. आणि त्या पब्लिक टॉयलेटच्याच बाजूला आहे ना एक मोठा म्हणजे असा आलिशान टाईप बंगला टाईप असं प्रॉपर घर होतं. आणि प्रॉपर घर त्याला असं बाजूला फेन्सिंग वगैरे होतं. 2 माळ्याचं होतं आणि वरती पण असं आपण बाल्कनी टाईप असतं ना तसं होतं. तर तिकडे एक फॅमिली राहायची. म्हणजे जॉइंट फॅमिली होती. आणि त्या जॉइंट फॅमिलीमध्ये एक म्हणजे काका होते. त्यांना सगळे अण्णा-अण्णा बोलायचे. अ, म्हणजे जवळ-जवळ आपण बोलू शकतो त्यांना अख्खी चाळ म्हणजे जवळपासच्या जेवढ्या पण चाळी होत्या त्या सगळे लोकं त्यांना ओळखायचे. म्हणजे प्रचंड ते फेमस होते. आणि पण विषय असा होता की त्या अण्णांचं आणि त्यांच्या घरातल्यांचं काय फारसं पटत नव्हतं. कारण का त्यांच्या म्हणजे घरचे नेहमी जवळ-जवळ 2 वर्ष झालेली, की अण्णांना सांगत होती, की आपण आता इथून सोडून वगैरे जाऊया. म्हणजे आता खूप वर्ष इथेच राहिलो. आता आपल्याला पण स्वतःला ग्रोथ केली पाहिजे. तर आपण हे म्हणजे इकडचं पाहिजे तर हे घर विकायला नको, पण आपण इकडून ॲटलीस्ट सोडून तरी जाऊया. कुठेतरी चांगलं प्रॉपर बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेऊया. खरं तर म्हणजे त्यांची 2 मुलं होती. ती मुलं त्यांना म्हणजे नेहमी सांगायची, की आपण आता म्हणजे बरेच वर्ष इथे राहिलोय, तर आपली पण स्वतःची ग्रोथ होईल. म्हणजे चांगल्या लोकांबरोबर आपण राहिल्यावर अजून वाढ होईल. असं काय-काय सांगून त्यांना थोडं म्हणजे त्यांना तिकडून जाण्यासाठी ते खूप प्रवृत्त करत होते. पण अण्णांचं असं होतं, की म्हणजे बरीच वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काढलेली. त्याच्यामुळे त्यांना असं ते बोलतो ना आपण आपलंसं वाटतं थोडं. तर त्यांना तो घर म्हणजे असं पूर्ण आपलंसं वाटत होतं. त्यांना ते कधीच सोडून जायचं मन नाही करत होतं. आणि बोलतात ना म्हातारपणी दुसरं बालपण असतं. तर त्यांना ते अ, म्हणजे जवळ ते बालपण तिकडेच ते दुसरं बालपण ते तिकडेच घालवायचं असं त्यांना वाटत होतं. म्हणजे लहानपणापासून ते तिकडेच राहत होते म्हणून एक हो. आखरी इच्छा आपण बोलू शकतो, की म्हणजे त्यांना तिकडेच राहायचं होतं. हो. खरं तर त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांचं ते घर होतं. तर ते म्हणजे जवळ लहानपणीपासून तिकडे राहायचं होतं. त्याच्यामुळे ते त्यांच्या मुलांना काय फारसं म्हणजे सपोर्ट करत नव्हते, की आपण दुसरीकडे जाऊया. आणि त्यांचं मन मेन म्हणजे त्या घरामध्ये रुजलेलं. त्याच्यामुळे त्यांना काय तिकडून सोडून जायचं नव्हतं. पण आणि त्या अण्णांची एक म्हणजे सवय होती. म्हणजे युजुअली त्यांना कधी राग आला किंवा कधी त्यांचं भांडण झालं किंवा ते कधी नैराश्यामध्ये असतील, तर ते बाहेरची जी फेन्सिंग होती, तिकडे त्यांची एक ठराविक जागा होती. ते नेहमी तिकडे जाऊन बसायचे. म्हणजे त्यांची एक स्पेशल चेअर होती. तर त्या चेअरवर येऊन बसायचे किंवा सकाळी नाश्ता असेल, पेपर वाचणं असेल, ते ते त्याच ठिकाणी हे करायचे. तर एकदा म्हणजे 2-3 वर्ष ते होत झालं. मग शेवटी त्यांची मुलं बोलली, की म्हणजे आता आपल्याला इथून जायलाच हवं. तर मग अण्णा बोलतात भडकले त्यांच्या मुलांवर, की "तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा, पण मी इथून जाणार नाही. मी कुठे इथून म्हणजे कुठेच जाणार नाही." वगैरे सांगायला लागले. तर मग त्यांची मुलं एकदा निर्णय घेतात, की "आम्ही जातो इथून अण्णा. तुम्ही पाहिजे तर इथे थांबा. तुम्हाला काय लागलं वगैरे तर मग आम्ही पुरवू वगैरे. काहीच लागलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही येऊ." म्हणजे आम्ही येऊन जाऊन असू. पण आता आम्हाला इथे नाही राहावं आहे.
शेवटी मग त्यांची मुलं म्हणजे सेटल झाली. त्यांनी स्वतःच्या खोल्या वगैरे घेतल्या. काही महिने उलटले आणि मग अण्णा थोडे म्हणजे टेन्शनमध्ये वाटायला लागले. ते त्यांच्या नेहमीच्या त्या जागेवर बसायचे चेअरवर आणि खूप म्हणजे नैराश्यामध्ये असायचे आणि ते त्यांच्यामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या मित्रांना म्हणजे कळून यायचं चेहऱ्यावर. तर ते त्यांची मित्र रोज येऊन त्यांची चौकशी करायची, की म्हणजे "काय झालं अण्णा? असं काय म्हणजे जास्त टेन्शन आहे का? की घरी काय प्रॉब्लेम आहे का?" म्हणजे एवढं खोदून-खोदून विचारलं, पण ते मित्रांना काय एवढं सांगायचे नाही. मग ते एक बोलतात ना, आपला प्रॉब्लेम आपण जास्त कोणाला म्हणजे सांगितलं तरी आपलं दुःख दुसऱ्यांना लगेच कळत नाही. म्हणून अण्णा बोलायचे, "आता कायच म्हणजे लोकांना सांगत बसायचं." मग ते म्हणजे बरेच दिवस त्या चिंतेमध्ये बाहेर बसलेले असायचे. त्या बाहेर ये-जा करायचे त्यांच्या मला एक प्रश्न आहे म्हणजे आता ते एकटेच राहायचे त्या घरात, की त्यांची बायको पण होती त्याच्यासोबत? ॲक्चुअली त्यांच्या बायकोचं निधन झालेलं. त्याच्यामुळे ते आता सध्या एकटेच राहत होते. अच्छा. तर मग ते अजून थोडे बोलतात ना, आपण माणूस जेव्हा एकटा राहतो, तेव्हा ते जास्त विचार करायला लागतो अजून. जेव्हा त्यांच्याबरोबर कोण असतात, तेव्हा निदान त्यांच्याबरोबर आपले प्रॉब्लेम्स आपण निदान शेअर तरी करतो. तर आता अण्णांकडे म्हणजे अण्णांकडे मित्र बरेच होते. बरेच लोकं त्यांना ओळखायचे. पण झालं असं होतं, की आपलेसपणाची आता त्यांना अशी जाणीव होत नव्हती. कारण का आपण जे आपल्या मुलांबरोबर, आपल्या परिवारांबरोबर जे शेअर करतो, ते आपण म्हणजे दुसऱ्या मित्रांना जाऊन कितपत जाऊन सांगणं योग्य आहे. कारण का त्यांच्या पण लाईफमध्ये तितकेच प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण अजून आपला प्रॉब्लेम जाऊन सांगून ते ॲड करणं म्हणून अण्णा मग स्वतःमध्येच विचार करत राहायचे आणि मग असे बरेच दिवस गेले आणि एक दिवस असं होतं, की अण्णांचे म्हणजे तिकडून त्यांच्या घराच्या इकडून पास होणारे काही मित्र त्यांना 2 दिवस असं जाणवतं, की अण्णा तिकडे दिसत नाहीयेत. तर त्यांना असं वाटतं, की म्हणजे त्यांच्या मुलांकडे वगैरे गेले असतील थोडे दिवस राहायला. तर परत तिसरा दिवस जातो. तर तिसऱ्या दिवशी पण ते दिसत नाही. मग नंतर त्यांच्या मित्रांना एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे त्यांच्या दाराला एक पिशवी लावलेली असते नेहमी त्यांची दुधाची. तर त्यांचे मित्र जाऊन ती पिशवी बघतात, तर जवळ त्यांना 4-5 दिवसाच्या पिशव्या दुधाच्या पिशव्या त्या ह्याच्यातच दिसतात. तर ते तिकडून पिशवी काढतात. तर तेवढ्यात त्यांना त्या पिशवीच्या मागे लॉक दिसत नाही. मग त्यांना थोडा अजून डाऊट येतो, की म्हणजे अण्णा त्यांच्या मुलांकडे जर गेले असतील, तर निदान घराला लॉक तरी असेल ना. मग त्यांना थोडा डाऊट येतो. मग ते आजूबाजूच्यांना कॉल करतात, की "तुम्हाला माहिती आहे का अण्णा कुठे गेलेत का? तुम्हाला माहिती आहे का अण्णा कुठे गेलेत का?" मग सगळेजण तेच बोलतात, की "नाही आम्हाला तर कुठे सांगून गेले म्हणजे नाही." त्यांनी मग दरवाजा ठोठावला नाही तेव्हा त्यांनी बघितलं, की टाळा तर नाही म्हणजे ते घरातच असतील. मग त्या मित्रांनी कडी वगैरे ठोठावली नाही का घरातली? कडी वगैरे ॲक्चुअली ठोकावली, तरी पण त्यांना काय असा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं, की आजूबाजूचे जेवढे पण होते, अण्णांना जेवढे पण लोकं ओळखायचे, त्यांनी लगेच फोन लावायला चालू केले, की "तुम्हाला माहिती आहे का अण्णा तुमच्याकडे आलेत का? तुमच्याकडे आलेत का?" मग सगळे लोकं नाही बोलले. मग शेवटी झालं असं, की ते लोकं विचार करतात, की ह्यांच्या मुलांना एकदा कॉल करून बघूया, की कदाचित अण्णा जाता-जाता लॉक लावायचं विसरले पण असतील. कदाचित असेच गेले असतील. मग ते मुलांना कॉल लावतात. तर त्यांची मुलं बोलतात, की "नाही, अण्णा आमच्याकडे तर नाही आलेत." तेव्हा त्यांचे मित्र थोडे हादरतात. म्हणजे अण्णा मुलांकडे पण नाही आहेत, मग नक्की भानगड काय म्हणून? तर होतं असं, की त्यांची मुलं पण मग धावत-धावत येतात. जिकडे पण असतील तिकडून. आणि त्या आल्याक्षणी ते पण म्हणजे आजूबाजूला विचारतात, की "तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सांगून कोण गेलेलं? काय, काय?" मग शेवटी आजूबाजूचे पण त्यांना थोडे टोमणे मारतात. मग म्हणजे टोकून बोलतात, की "ही जबाबदारी खरं तर तुमची होती आणि तुम्ही आम्हाला विचारतायत." तर मग शेवटी त्यांची मुलं काय करतात, की पोलिसांना फोन करतात. म्हणजे निदान आपण पोलीस कंप्लेंट तरी करून ठेवू, असं त्यांचं तेव्हा म्हणणं असतं. पोलीस कंप्लेंट वगैरे करतात. तर पोलीस वगैरे येतात आणि पोलीस आल्या-आल्या मेन पहिले दरवाजा वगैरे ठोकतात. तर कोणच आतमधून प्रतिसाद देत नाही. आणि होतं असं, की पोलीस आणि त्याची 2 मुलं असतात, ती दरवाजा उघडून आतमध्ये जातात. तर त्यांना
खालच्या रूममध्ये म्हणजे कोणच दिसत नाही. मग त्यांना थोडा अजून डाऊट येतो. मग ते वरच्या खोलीत जातात आणि दरवाजा खोलतात. तर दरवाजा खोलत्या क्षणी ते लोकं म्हणजे घाबरून जातात पूर्ण. कारण का रूम अस्ताव्यस्त झालेली असते आणि अण्णांनी अक्षरशः फाशी घेतलेली असते तिकडे. म्हणजे रस्सीनी प्रॉपर रशी लावून त्याला गळफास घेतलेला असतो. अण्णांची म्हणजे जीभ पूर्ण बाहेर आलेली आहे. अण्णा पूर्ण ताठ झालेले आहेत. त्यांची बॉडी पूर्ण काळी पडलेली आहे. म्हणजे असं बघून एकदम विचित्र वाटत होतं ते. आणि ते बघता क्षणी मग त्यांची मुलं फार रडायला वगैरे लागली. मग त्यांचे फॅमिली मेंबर खूप घाबरले. त्यांना आपण बोलतो ना, थोडा गिल्ट येतो. असं त्यांना म्हणजे गिल्ट पण आला, की आपण वडिलांबरोबर असं नाही केलं पाहिजे होतं अण्णांबरोबर. आपण त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे होतं. त्यांची शेवटची इच्छा होती शेवटी हे घरात राहणं. तर आपण ते नाही केलं. असे नाना प्रकारचे त्यांच्या मनात म्हणजे प्रश्न यायला लागले, की आपल्यामुळेच हे सगळं झालंय. पण शेवटी कसं असतं, वेळ निघून गेलेली होती. मग नंतर काही दिवस जातात. वर्षश्राद्ध वगैरे होतं. नंतर मग काही महिने जातात. तर मग त्यांच्या मुलांना असं वाटतं, की आता ती खोली म्हणजे निकामी होईल. कोण वापरलीच नाही. आपण कोणाला म्हणजे तिकडे कोण राहिलंच नाही. तर ती म्हणजे थोडी पडून राहील. मग तिकडे परत साफ-सफाई करायला पण आपल्याला तेवढं हे मग ते तेवढाच मेंटेन राहण्यासाठी मग त्यांनी विचार केला, की आपण त्यापेक्षा कोणाला तरी म्हणजे रेंटला वगैरे तरी ॲटलीस्ट देऊया. तर 2 महिने गेले, 3 महिने गेले. कोण रेंटला येत नव्हतं. मग नंतर शेवटी एक फॅमिली येते. ती रेंटला येते वगैरे आणि अ, 2 ते 3 महिन्यातच ते लोकं सोडून जातात. म्हणजे कोणालाच सांगत नाही. बाजूच्याना, आजूबाजूच्यांना किंवा त्यांनी सरळ निघून जातात. परत अजून एक फॅमिली येते. म्हणजे फर्स्ट फॅमिली निघून गेली तुम्ही बोलताय लगेच. हो. त्याची काय कारण वगैरे काही सांगितलं नाही कोणाला? त्यांनी कारणं अशी कोणालाच सांगितली नाही. त्यानं विचारलं आजूबाजूच्यानी, की म्हणजे तुमचं असं नक्की काय कारण आहे? तुम्ही लवकर सोडून जाताय किंवा काय असं ओनर तुम्हाला आवडला नाही का त्याचा? किंवा ओनरशी काही भांडण झालं का? किंवा आजूबाजूचे लोकं तुम्हाला आवडत नाहीत का? म्हणजे आपलेसेपणाची जाणीव त्यांना करून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही कारणं तर सांगितलीच नाही तशी फारशी. त्यामुळे मग परत आणखीन 2 महिने गेले. अजून एक फॅमिली आली. त्या लोकांचं पण सेम झालं. ते लोकं पण जवळ-जवळ 4 महिन्यात निघून गेले. ते पण काय अशी बरीचशी कारणं सांगत नाहीत. फक्त एवढंच सांगतात, की आम्हाला त्या रूममध्ये थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय. म्हणजे नाही होत आहे म्हणजे राहायला तिकडे. का म्हणजे त्यांना कारण नक्की कळत नाही काय ते. मग ते पण निघून जातात, की उगाच रिस्क घेण्यापेक्षा. कोणाला विचारत पण नाही, की त्या घरात आधी काय झालेलं, काय झालेलं असं म्हणजे संबंध पण नाही. त्यांना असं जस्ट वाटतं, की अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून ते निघून गेले असतील कदाचित. तर नंतर मग अजून एक म्हणजे जे गारमेंटमध्ये काम करणारे जी यंग मुलं असतात, ते लोकं तिकडे राहायला येतात. म्हणजे आपण बोलू शकतो ना, की ते शेअरिंगमध्ये राहतात. अशी मुलं तिकडे राहायला येतात आणि एखाद महिना जातो काहीतरी. मग असं होतं ना, की म्हणजे ते लोकं 4 काय 5 लोकं राहत असतात. मला पण आता आठवत नाही नक्की. तर ते लोकांना एक-एक लोकांना म्हणजे काय-काय विचित्र अनुभव यायला लागतात. म्हणजे तो एक जण म्हणजे झोपलेला आहे, तर त्याला रात्री स्वप्नात असा कोणतरी माणूस येतो आणि बोलतो, की "हे घर माझं आहे, हे घर माझं आहे." आणि दुसरा मग नंतर 1-2 दिवस गेले. परत मग दुसऱ्याला एक स्वप्न आलेलं, की अ, म्हणजे वरती असा पंखा फिरतोय. फक्त असा गोल, 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 गोल एवढंच. बाकी काय त्याच्यात कळत नाही. मग तिसऱ्याला एकदा काहीतरी अनुभव आलेला, की म्हणजे ती तिकडे एक मशीन ठेवलेली, ती आपोआप चालू पण होते. त्याचा आवाज येतोय. मग त्यांना असं वाटतं, की रात्रीच्या वेळी, की म्हणजे बाहेरून कुठूनतरी आवाज येत असेल. तर ते बघायला जातात, तर म्हणजे लाईट वगैरे चालू करतात, तर ती मशीन आपोआप चालू आहे. मग त्यांना थोडं ते विचित्र वाटायला लागतं. मग हळू त्यांचे अनुभव असे थोडे म्हणजे म्हणजे काहीतरी विचित्रच वाढायला लागतात. मग कधी म्हणजे ते देव्हाऱ्याच्या बाजूला एक असा त्यांचा एक बल्ब होता. त्यामध्ये रात्रीची डिम लाईट हो. लावतो ना, तसा एक बल्ब होता. तो पण रात्री अचानक चालू होतोय, बंद होतोय, चालू होतोय.
असे काय-काय अनुभव यायला लागले. तर म्हणजे मग सगळ्यांसोबतच तो एक प्रकार घडत होता. सगळ्यांनाच अनुभव येत होता काय ना अ, काय. हो. म्हणजे जवळ-जवळ सगळ्या लोकांनी एक्सपिरियन्स केलेलं ते जिकडे जेवढे लोकं राहायचे. आणि ते लोकं प्रचंड घाबरले नंतर, की म्हणजे हा प्रकार नक्की काय आहे म्हणून. त्यांना त्यांना कळतच नव्हतं. मग त्याने आजूबाजूच्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. तर आजूबाजूचे पण त्यांना एकदम सविस्तर सांगत नव्हते. कारण का कसं असतं, की त्याच्याकडे पूर्वी जी फॅमिली होती त्या अण्णांची, ते शेवटी त्यांच्या म्हणजे जवळकीचे होते. त्याच्यामुळे असं कोणाला आपण सांगितले, की त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे पण असे प्रकार घडू शकत असतील, कदाचित त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, तर कोण तिकडे राहणार नाही म्हणून. ती लोकं पण लपवत होते म्हणजे त्यांच्याकडनं, की नक्की सविस्तर सांगत नव्हते, की नक्की काय झालेलं तिकडे आधी. हो. कारण का मग परत कोण येणार नाही ना तिकडे. अ, तर म्हणजे बाजूचे काही त्यांना सविस्तर सांगत नाही. त्यानंतर पण म्हणजे काही दिवस जातात. म्हणजे ते अगदीच सोडून जातात असं नाही. ते तिकडे राहतात तरी पण. त्यांना वाटतं की होईल म्हणजे काही दिवसानंतर नीट होईल किंवा हा योगायोग पण असेल किंवा काहीतरी म्हणजे म्हणून ते तिकडेच राहतात. तर नंतर पुन्हा 2-3 आठवडे जातात. तर नंतर एक जण झोपलेला असतो त्याच्यातला. तर त्याला अचानक म्हणजे रात्रीचं ना जाग यायची अशी अचानक आणि तो असा ताठ पडायचा. त्याची बॉडी पूर्ण अशी ताठ व्हायची आणि तो असा कडक वगैरे व्हायचा आणि म्हणजे विचित्र करायचा. नंतर 2-4 मिनिटानंतर परत नॉर्मल व्हायचा. मग हे बाकीच्या लोकांना बघून थोडं म्हणजे अजून भीती वाटायला लागली, की हे आता म्हणजे थोडं अजूनच व्हायला लागलंय काय-काय. नंतर मग दुसऱ्या दिवशी एक जण उठतो तेव्हा त्याला त्यांची जी खिडकी असते वरच्या फ्लोअरची, तिकडे त्याला अशी सावली दिसते. म्हणजे असे बरेच प्रकार वाढत गेले नंतर-नंतर. सावली म्हणजे एक्सप्लेन करू शकता नक्की काय म्हणजे? तो एकटाच होता का तेव्हा घरात? अ, हो, म्हणजे त्या टायमाला त्यांची नाईट शिफ्ट होती आणि त्याच्यातल्या म्हणजे बऱ्याच लोकांची सगळ्यांचीच एकसाथ नाईट शिफ्ट नसते. काही लोकांची डे शिफ्ट होते. हं. तर त्यातला एक जण असतो अ, त्याची नाईट शिफ्ट त्या दिवशी नसते. तो एकटा आणि त्याच्याबरोबर अजून एक जण होता वाटतं कदाचित. तर तो उठतो म्हणजे झोपेतून असा पाणी वगैरे प्यायला उठला असेल वाटतं कदाचित. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला एवढं माहिती होतं. तर तो असं सांगत होता, की मी जस्ट पाणी वगैरे प्यायला उठलेलो आणि ती वरच्या याची रूमची जी बाल्कनी आहे, तिकडून बाहेरच्या साईडला एक अशी सावली अशी म्हणजे ये करते. असं त्याला दृश्य दिसलं. तर त्याला म्हणजे असं वाटलं, की कोण बाहेर आहे का? किंवा जे नाईट शिफ्टला जातात ते आज गेलं नाही का कोण? पण त्याने जस्ट दरवाजा उघडून बघितला बाहेरच्या बाल्कनीचा, तर तिकडे कोणच नव्हतं. तर तो पुन्हा झोपतो. त्याला अचानक परत पुन्हा जाग जाग येते आणि त्याला जाग येतं तर त्याला पुन्हा तेच दिसतं, की बाहेर कोणतरी असं राउंड मारतंय. अच्छा. म्हणजे त्याला वाटतं अजून पण कोणतरी आहे तिकडे बाहेर. हो. म्हणजे ती अशी सावली त्याला 2 खिडक्याच्या मधून येताना-जाताना दिसते. तर तो घाबरून जातो. मग तो शेवटी जे लोकं कामाला गेले आहेत, ज्यांची नाईट शिफ्ट होती, त्यांना कॉल वगैरे करून बोलवतो, की मला एकट्याला राहायला होत नाही. मला खूप भीती वाटते आता. मग नंतर आणखीन काही 2-4 दिवस जातात. मग म्हणजे सगळ्यांबरोबर अशा ॲक्टिव्हिटीज काही ना काहीतरी होतच असतात. मग कोणाला कधी मध्येच जाग का येते, मग कोणाला म्हणजे थोडं आकडीसारखं येतं तसं होतं. पुन्हा तो नॉर्मल होतो. तर म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होऊ लागतात. तर मग शेवटी ते बॅचलर्स लोकं ठरवतात, की आता आपण म्हणजे याच्यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. तर मग सकाळ होते आणि त्याच सकाळी ते लोकं लगेच त्वरित त्या ओनरला कॉल करतात आणि सगळा झालेला प्रकार एवढ्या दिवसाचा त्यांना सांगतात. तर त्यांच्या मुलांना तर साहजिक ते माहितीच होतं. मग त्यांना म्हणजे मुलांना शेवटी 90-100% वाटतं, की त्याच गोष्टीमुळे कदाचित ते होत असेल. त्याच्यामुळे ते पण काय असे त्यांची मुलं त्यांना म्हणजे सविस्तर सांगत नाहीत लगेच कॉलवरच, की ते विचार करतात, की आपण त्यांना भेटून बोलूया, भेटून सांगूया. मग ते त्यांना सांगतात, की आपण भेटू म्हणून आपण तोडगा काढू याच्यावर काहीतरी. मग त्यांची मुलं येतात एक दिवशी आणि एका तांत्रिकला भेटतात वगैरे आणि मग तो तांत्रिकला सगळा झालेला प्रकार आधीचा जेवढा पण हिस्ट्री होती, ती त्यांना सांगतात. मग तो तांत्रिक त्यांना
सजेशन देतो की या घराची शांती करून घेतली पाहिजे. त्याशिवाय म्हणजे हे प्रकार थांबणार नाहीत. आणि मेन म्हणजे त्यांच्या म्हणजे जे इथे मृत पावले आहेत, त्यांची काहीतरी एक शेवटची इच्छा आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतायत. जर त्यांची इच्छा ती नसती, तर कदाचित त्या गोष्टी घडल्या नसत्या. तर ती म्हणजे इच्छा राहिली आहे कुठेतरी. त्याच्या म्हणजे त्यांना वाटत होतं, की असं मनात काहीतरी राहिलं असेल म्हणून ते आता लोकांना हे करतायत. हो. तर मग तो तांत्रिक बोलतो, की आपण घराची शांती वगैरे करून घेऊया. मग सगळं नीट होईल वगैरे. मग एक दिवस ते लोकं शांती वगैरे करतात. म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे सगळे एकत्र येतात. मग ते बॅचलर्स वगैरे पण असतात तिकडे. मग शांती वगैरे करतात. मग शेवटी सगळं झाल्यानंतर त्यांची दोन्ही पण मुलं त्या म्हणजे हवनाकडे हात जोडून उभे राहतात आणि त्यांना थोडं ते गिल्ट असतं मनात ते ते म्हणजे एक्सप्रेस करतात आणि म्हणजे बाबांना सॉरी बोलतात अण्णांना, की कदाचित आम्ही त्या टायमाला तुमचं ऐकलं असतं किंवा आम्ही तुमच्या मनासारखं निदान तुम्ही हयात आहेत तोपर्यंत तरी वागलो असतो. तर कदाचित हे प्रकार झाले नसते. आमच्यामुळे कदाचित तिकडे राहणाऱ्या म्हणजे जे पण रेंटला राहायला येतात त्यांना पण त्रास होतोय. बाबांना त्रास झाला, तर हे प्रकार झाले नसते. तर मग हे गिल्ट ते एक्सप्रेस करतात. हवन वगैरे होतं आणि नंतर मग ते बॅचलर लोकं पण तिकडेच जवळ-जवळ 4-5 महिने पुन्हा राहतात तिकडे. तर असं काय ॲक्टिव्हिटीज वगैरे होत नाहीत त्यांच्याबरोबर फारशा. म्हणजे आता कोणासोबतच काही इन्सिडेंट होत नव्हता पहिलं जे म्हणजे जे व्हायचं त्यांच्यासोबत. नाही. सगळं म्हणजे नॉर्मल झालेलं. नंतर मग त्याच्यात दुसऱ्या काय तिसऱ्या वर्षी मी पण तिकडून निघून जातो. म्हणजे आम्ही पण तिकडून शिफ्ट होतो आणि आम्ही दुसरीकडे राहायला होतो. त्याच्यानंतर मला पण असं फारसं कोणाकडून ऐकायला नाही आलं, की त्या घरामध्ये आता काय तसे प्रकार होतात वगैरे काय. अच्छा. तर तात्पर्य एवढंच आहे, की मला पण याच्यातून एवढंच शिकायला मिळालं, की म्हणजे जोपर्यंत आपले आई-वडील हयात आहेत, निदान आपण तोपर्यंत तरी त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांच्या काय इच्छा असतील त्या पूर्ण केल्या पाहिजे. तर हीच माझी जी कथा होती म्हणजे मी अनुभवलेली. तर ती मला सांगण्याची तुम्ही संधी उपलब्ध केली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार मानतो मी. तर सर तुमची स्टोरी भयानक तर होतीच, पण आपल्याला खूप काही शिकायला पण भेटलं याच्यातून. तर भेटूया आपण एका नवीन रसासोबत. तोपर्यंत बघत राहा ओपन पॉडकास्ट.